मी अतिक. आपण पाहत आहात ATV इंडिया. ATV इंडियामध्ये आपले स्वागत आहे. चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. दिग्रस पालिका सभापती निवडीत नगराध्यक्ष गटाला जबर हादरा. काँग्रेस 2 गटात विखुरली. आज झालेल्या नगरपरिषद विशेष समिती निवडणुकीत नगराध्यक्ष गटाला जबर हादरा देत मागील वर्षीची पुनरावृत्ती झाली. सभापती निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसचा विभाजित गट एकत्र येऊन सर्वच्या सर्व विशेष समिती काबीज केल्या. सर्वप्रथम ठीक 11 वाजता उपाध्यक्ष यांना विशेष समिती देण्याकरिता बैठक सुरू झाली. बैठक सुरू होताच जावेद पैलवान, रुस्तम पप्पूवाले, सय्यद अक्रम यांनी काँग्रेसचे गटनेता किशोर साबू यांचे नाव जाहीर होताच आक्षेप घेतला खरा, परंतु पीठासीन अधिकारी नितीन हिंगोले यांनी तो आक्षेप फेटाळून लावला. नुकत्याच काही दिवस आधी रुस्तम पप्पूवाले यांचे काँग्रेसचे गटनेता म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर झाले होते, परंतु नगर विकास मंत्रालय यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्टे देऊन किशोर साबू हेच काँग्रेसचे गटनेतेपदी राहणार असल्याचा निर्वाळा दिला. जेव्हा उपाध्यक्ष यांना सभापती बहाल करण्याकरिता सभागृहात मतदान घेण्यात आले, त्यावेळी शिवसेनेच्या 10 नगरसेवक यांच्या सोबत काँग्रेसचे किशोर साबू, सुनंदा पांढरकर, सरला खुरसुळे यांनी शिवसेनेची साथ दिली. त्यामुळे अजिंक्य म्हात्रे यांनी नियोजन सभापती म्हणून निवड झाली. उर्वरित सभापती असे की बांधकाम सभापती सुनंदा पांढरकर काँग्रेस, महिला व बाल कल्याण सरला खुरसुळे काँग्रेस उपसभापती, सभापती निर्मला चांदेकर, शिक्षण सभापती रुपाली भोयर शिवसेना, पाणी पुरवठा मंदाताई गाडे शिवसेना, आरोग्य सभापती केतन रत्नपारखी शिवसेना इत्यादीची निवड करण्यात आली. काँग्रेसमध्ये फूट. आजच्या विशेष समिती निवडीमध्ये काँग्रेसचे 2 गट दिसून आले. किशोर साबू यांच्या गटात सुनंदा पांढरकर व सरला खुरसुळे होत्या, तर रुस्तम पप्पूवाले यांच्या गटात जम्मन नौरंगाबादे व फातेमा बी ह्या 2 सदस्य होत्या. 2018च्या विषय निवडीच्या वेळेस सुद्धा किशोर साबू शिवसेनेसोबत होते, तीच पुनरावृत्ती याही वेळी झाली. नूर मोहम्मद खान यांनी मात्र मंगला जामकर यांच्यासोबत जावेद पहलवान गटाचे समर्थन केले. शिवसेनेचे स्वीकृत सदस्य आपलाच निवडून यावा म्हणून त्यांचे समर्थित नूर मोहम्मद खान व मंगला जामकर यांना जावेद पहलवान गटामध्ये सामील केले होते. 2017 शिवसेना व जावेद पहलवान यांची सभागृहात युती होती, परंतु गेल्या 2 सभापती निवडणुकीत युती होऊ शकली नाही. स्टेने केला अनेकांचा स्वप्नाचा चकनाचूर. जर रुस्तम पप्पूवाले यांचे गटनेता कायम राहिले असते तर काँग्रेस व जावेद पहलवान गट सर्वच्या सर्व सभापती पद हस्तगत करणार होते, परंतु नगर विकास विभागाच्या स्टेमुळे अनेकांच्या स्वप्नाचा चकनाचूर झाला. अब्दुल रफिक सोबत धर्मराज गायकवाड, ATV इंडिया, यवतमाळ. सभापती पदाचं सर्व श्रेय हे आमचं नसून नामदार संजय भाऊ राठोड यांचं आहे. यांनी सतत या प्रक्रियेमध्ये आमच्या पाठीशी राहून आम्हाला सहकार्य केलं. त्यानंतर हा विजय एका अन्यायाविरुद्धचा विजय आहे आणि सर्व काँग्रेसमधील सदस्य सुद्धा एका हेकेखोर पद्धतीमुळे एकविचारशाही ही जी नगरपालिकेला सध्या पद्धत सुरू आहे आणि करप्शनच्या विरुद्ध झालेला हा विजय आहे. त्यामुळे सर्व काँग्रेसचेही जे सदस्य होते ते आम्हाला येऊन जुळले आणि त्यांचे सुद्धा मी मनस्व आभार इथं व्यक्त करतो. आणि या सर्वांचाच हा विजय आहे, जनतेचा सुद्धा आहे, दिग्रसकर जनतेचा हा विजय आहे. धन्यवाद. दिग्रसमधील विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये सर्व विषय समित्यांची रचना आणि सर्व विषय समित्यांच्या सभापतींची निवड होती. यामध्ये बांधकाम समितीमध्ये सौ सुनंदा गणेश पांढरकर यांची सभापतीपदी निवड झाली आहे. शिक्षण समितीचे सभापती म्हणून सौ रुपालीताई भोयर, पाणी पुरवठा समितीची श्रीमती मंदाताई गाडे, आरोग्य समितीमध्ये श्री केतन रत्नपारखी, नियोजन आणि विकास समितीमध्ये उपाध्यक्ष श्री अजिंक्य म्हात्रे यांची सभापतीपदी निवड झाली आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निर्मला चांदेकर यांची निवड झालेली आहे. तसेच स्थायी समितीमध्ये श्री किशोर साबू, श्री जावेद शेख मुश्ताक आणि श्री वसंता मडावी या 3 सदस्यांची निवडून झालेली आहे. अशा प्रकारे आजची जी समित्यांची निवडणूक होती यामध्ये अध्यासी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी दारवा श्री जयंत देशपांडे साहेब ते या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्याच्यामध्ये फक्त पाणी पुरवठा समितीमध्ये निवडणूक झालेली आहे. त्याच्यामध्ये 2 अप्लिकेशन्स आले होते सभापती पदासाठी आणि ते 4 विरुद्ध 3 मताने श्रीमती मंदाताई गाडे हे विजयी झालेले आहे. बाकी सर्व सभापती हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आजची बातमीपत्र येथेच संपवले. उद्या भेटूया. नमस्कार.